आणि मुंबई येथील हा CSMTचा पादचारी पूल कोसळला आणि तिथे आमचे प्रतिनिधी राहुल जोहरी तिथे आहेत। तिथे स्थानिक खासदार जेव्हा पोहोचले तेव्हा त्यांनी काय म्हटलं ते देखील ऐकूयात। अरविंदजी, आता नाही मगाशी येऊन गेलो। नाही म्हणजे तुम्ही परत एकदा इथे आलेला आहात, पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर सध्याची परिस्थिती बघितली तर 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। नक्कीच प्रशासन जबाबदार आहे। आता नेमकं कुठलं प्रशासन हा एक गोंधळ सुरू झालेला आहे। काही वेळापूर्वी रेल्वे प्रशासनाला आम्ही संपर्क साधला होता, त्यांचं म्हणणं आहे की हे आमच्या हद्दीत नाही। 5 जणांचा मृत्यू गेला, नेमका आता ब्लेम गेमला सुरुवात झाली, कसं बघता तुम्ही? ब्लेम गेम करू नये। आपले स्वतःचे बांधव भगिनी मृत्यू गेल्यानंतर हे राजकारण खेळण्याची वेळ नाही आणि म्हणून माननीय पालकमंत्र्यांनी याची चौकशी लावलेली आहे आणि चौकशीमध्ये जे काही निघेल बाहेर त्यातल्या कुणालाही सोडलं जाणार नाही। हे जास्त महत्त्वाचं आहे। ते महापालिकेचं असेल तर त्यालाही सोडणार नाही, कारण महापालिकेची जबाबदारी टाळता येईल का आपल्याला? जबाबदारी आम्ही टाळणारी लोक नाही। किंबहुना मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि अगोदर महापालिकेने सुद्धा सर्व पुलांचं ऑडिट करण्याचं ठरवलं। दरम्यान मुंबईतले काही पूल बंद केले ऑडिटच्या नंतर। या पुलाबाबत काय घडलं होतं, ऑडिट केला होतं की नाही, त्याचा रिपोर्ट काय होता आणि जर मायनर तर ते का नाही केलं गेलं याची चौकशी होईल आणि त्या चौकशीत जे निष्पन्न होईल त्याच्यावर एक मुद्दा आहे फक्त। काही वेळापूर्वी आम्ही महापौरांशी देखील संपर्क केला होता, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या हद्दीत येत नाही, रेल्वे म्हणतंय की आमच्या हद्दीत येत नाही। पुन्हा एकदा ब्लेम गेमचा गोंधळ होतो। मी तेच म्हणतोय, कारण मागच्या वेळी एक दुर्घटना झाली होती। तेच म्हणतो, बस तुम्हाला ह्याच्यात इंटरेस्ट आहे का? नाही सर, मुद्दा हा आहे की जबाबदारी कोणाची हा मुद्दा नाहीये। तुम्ही म्हणताय की गांभीर्य आहे, घटनेचं गांभीर्य, दोन्ही अंतर बघितलं, महापालिका इथंच आहे, रेल्वे प्रशासन इथे आहे। मुद्दा हाच आहे की दोन्ही आपली जबाबदारी घ्यायला तयार नाही। तुमचं नेमकं म्हणणं काय? माझ्याशी मुद्दा माझ्या 5 बांधवांच्या मृत्यूचा आहे, भगिनींच्या मृत्यूचा आहे। तुम्हाला राजकारणाचा मुद्दा सर राजकारणाचा जबाबदारीचा आहे नाही, म्हणून तर सांगितलं चौकशी सांगितली ना। चौकशी केल्याशिवाय आताच्या आता जबाबदारी तुला जबाबदार धरू का नको ना? मग तशीच ज्याला जबाबदारी धरायची त्याची चौकशी होऊ द्या। सर तुम्ही दोघं नवीन राजकारण, ह्याचा मुद्दा राजकारण, मीडिया राजकारण करते असं बघा। एकंदरीत बघितले तर याच्यामध्ये राजकारण करू नका असा जो मुद्दा आणला जातो। स्वतः महापौर म्हणतायत हा आमच्या हद्दीत येत नाही, पण दुसरीकडे रेल्वे प्रशासन देखील हद्दीत येत नाही। नेमकं या पुलाचा वाली कोण, या मृत्यूला जबाबदार कोण? अरविंद सावंत इथं स्वतः आहेत, त्यांनी देखील सांगितले की मीडियाला महत्वाचं राजकारण आहे। ज्या पद्धतीने आपण बघितलं की कशा पद्धतीने आपल्याला उत्तर दिलंय हे देखील आता समोर आहे। वैभव, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।